पंच इशारा करतायत. सामना सुरू आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर. सुजित आणि निशांत. पहिला चेंडू अगदी पायामध्ये टाकले. चेंडू हलक्याने खेळला स्ट्रेट टू मिड ऑन आणि त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण करतोय सुजित. जीत पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. त्याचा सामना करेल निशांत. आडव्या बटणे खेळायचा होता. फुल्लर लाईनचा चेंडू होता. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ चेंडूने वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. चांगली गोलंदाजी आज जीतवर. जीत खरं तर तिसरं किंवा चौथं षटक हाताळते, पण यावेळेला मात्र आत्मविश्वास बघायला मिळाला आणि पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ झाला जीत पाटील. राईट आर्म फुलटा चेंडू स्वीप केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. जवळपास मिड विकेट मधून येते. चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे. डीप मिड विकेट मधून हा डीप स्क्वेअर लेगला येतोय. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय. रोहितने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. जवळपास तो डीप मिड विकेटला होता आणि डीप स्क्वेअर लेगला आला. धावसंख्या झालेली 2. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. इट्स अ फर्स्ट सेमीफायनल. पहिला उपांत्य फेरीतली मॅच आपण पाहतोय. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता. खराब चेंडू आणि समाचार घेतलेला चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे जातोय. चौकार. हा चौकार बघायला मिळाला. डाव्या इष्टीवरला हा फुलटॉस चेंडू होता आणि सहजगत्या टर्न केला होता आणि चेंडू जवळपास गेला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 6. जीत पाटील पुढे एकदा मार्गस्थ होईल. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. कारण डाव्या इष्टीच्या बाहेरून हा चेंडू निघून गेला होता. पंच इशारा करतात वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 7. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. इट्स अ फर्स्ट सेमीफायनल अर्थात पहिला उपांत्य फेरीतली मॅच आपण पाहतोय. याला मात्र आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळलेला आहे. मिड विकेटला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत संधी मिळाली. बॅटरला फक्त 1 धाव घेण्याची. धावसंख्या झालेली 8. यानंतर आपण सेकंड सेमीफायनल पाहणार आहोत. जय महाकाल मालजीपाडा विथ निहारा वसई. धावसंख्या झालेली 8. अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू वाईट टाकला होता. आठ धावा झाल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. सिंपल समीकरण थोडंसं लक्षात घ्यायचं आहे खेळाडूंनी. 3 बॉलला 3 धावा निघाल्या आहेत. एक वाईट बॉल आहे. एक चौकार आहे. इट्स अ सिंपल थेरी. यावेळेला मात्र डॉट चेंडू जातोय आणि पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या झालेली 8. बिनबाद 8. आपण जी मॅच पाहतोय जयदुर्गा सुरई
विथ प्रवेश 11 गौदी वडगर दोन संघामधील मॅच पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत, बिनबाद 8. खास करून आमचं मान्यवर महिला वर्ग आमच्यातून रजा घेताना त्यांनी खरं तर आपला बहुमूल्य वेळ दिला आणि संपूर्ण महिला वर्ग उपस्थित राहिला. त्याबद्दल खासदार चषक 2025 मध्ये या स्पर्धेचे वन मॅन शो विकी शेठ मात्रे, अनिल व अंकलेश प्रतिष्ठान तसेच स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी ते दर्शन. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. निशांत आणि सुजित अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल सुजित आणि नॉस्टॅकरला निशांत. चंद्रकांत पाटील आपलं, चंद्रकांत तांगडी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू मात्र उजव्या स्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 9. दुसरं षटक गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल दर्शन आणि त्याचा सामना करेल तो आता सुजित आणि निशांत अशी जोडी खेळपट्टीवर आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावसंख्या झालेली आहे 9. यानंतर आपण सेकंड सेमीफायनलची टॉस घेणार आहोत. आता नियारा इलेवन वसई विरुद्ध जय महाकाल मालजीपाडा. दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. रोशनजी वजे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत सुरेश सारंगावचे, आपल्यास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा चेंडू मात्र वाईड यॉर्कर. बाईचा इशारा येते पंचांचा. वाईड यॉर्कर होता. कॅप करण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. मात्र बाईच्या रूपाने एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या दुहेरी प्रवेश करते 10. यस चंद्रकांतजी तांगडी यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते. यावेळेला मात्र खोदून काढलेला आहे. सिली मिड ऑफला चेंडू जातोय आणि अपील केलं जात आहे. पायचीचं जोरदार अपील आणि पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत कारण जोरदार अपील केलं होतं. नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. खूप चांगला एफर्ट्स बघायला मिळाला. धावपास करण्याचा चांगला प्रयत्नही बघायला मिळाला. धावसंख्या वाढली 1 न. धावसंख्या झालेली 11. 3 ते 4 मॅच पासून आपण पाहतोय धावा होत नाहीयेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतो. यापूर्वीची मॅच सुद्धा आपण बघितली अंडर 40. दर्शन यावेळेला मात्र फ्लेक केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. षटकार.
षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 17-17. हा चेंडू फुलटॉस होता, खेळायचा होता. चेंडू सरळ जातोय, तो शॉर्ट थर्डमॅनला मिसफिल्ड होतोय. चेंडू डीप थर्डमॅनला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची शक्यता आहे. अपील केलं जात आहे धावबाचं. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल बघायला मिळाला, समन्वय बघायला मिळाला, कोऑर्डिनेशन बघायला मिळालं. यस नो वेट या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्याही गोष्टी बघायला मिळाल्या आणि 3 धावा पूर्ण झाल्या. आणि आता मात्र चांगल्या धावसंख्येला आकार येते. धावसंख्या झालेली 20-20. दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे प्रत्येक चौकाराला, प्रत्येक षटकाराला 2 धावांना दाद मिळते किंवा डॉट चेंडू गेला तरी दाद मिळते. त्याचं कारण दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुजित खूप चांगली बॅटिंग करतोय, त्याला चांगली साथ देतोय निशांत. जो अनुभव आहे ना पूर्ण झोकलेला आहे सुजितने. अनुभव आहे संघातील. सुजित असेल, विनोद असेल, खूप मोठा अनुभव आहे पाठीशी. दर्शन थोडासा महागडा ठरतो या षटकाचा विचार आपण तर केला तर. याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, कारण डाव्या एसटीच्या बाहेरून हा चेंडू निघून गेला होता एसटी रक्षकाच्या हातात. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धाव्याने धावसंख्या वाढते. जयदुर्गा सुरेश संघ डॉट बॉल बघायला मिळाला. 21 धावा. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेली आहे 21-21. मात्र आपण जर फ्लड लाईटचा विचार जर केला तर दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि 21 धावा एक चांगली धावसंख्या आहे. कारण 2 षटकामध्ये जर अजूनही षटकातील काही चेंडूंचे खेळ बाकी आहे. दर्शन राईट आर्म, याला फटका खेळलेला आहे मिड ऑफच्या वरून. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. पाहू जातोय का? 4 धावांसाठी चौकार. वाईट ऑफ लॉंग ऑफ सीमा पार, चौकार. चिनोदाने ऑन दी अपच्या अंदाजामध्ये फटका खेळला होता मिड ऑफच्या वरून. 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराला निशाण्याच्या बॅटमधून. आणि आता मात्र एक चांगली धावसंख्या होते, कारण 25 धावा 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. ऑफिशियल कॉल देण्यात येणार आहे. निहारा इलेवन वसई तसेच जय महाकाल मालजीपाडा दोन्ही संघ कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. कारण आपण पाहतोय पहिली सेमीफायनलची मॅच, यानंतर सेकंड सेमीफायनलची आपण टॉस करणार आहोत. चेक. तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. या ठिकाणी जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय सागरजी तुंबडा उपस्थित आहेत आणि त्याचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी प्रसादजी तांगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला जातोय. यानंतर किरणजी तुंबडा आपण देखील पुढे यायचं आहे. आपल्याला देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी पुन्हा एकदा प्रसादजी तांगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे किरणजी तुंबडा यांना. एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. यानंतर पंकजजी हजारे आपण देखील पुढे यायचं आहे. आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल या स्पर्धेमध्ये. मी पुन्हा एकदा प्रसादजी तांगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण पंकजजी हजारे यांना सन्मानित करायचं आहे. एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व, नागले गावातून बिलॉंग करतायत आणि त्याचा स्वागत आणि सन्मान या मंचावरती केला जातोय. यानंतर अमित म्हसेकर आपण देखील पुढे यायचं आहे. मी विनंती करतोय पुन्हा एकदा प्रसाद तांगडे यांना की आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अमित म्हसेकर यांना सन्मानित करायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे.
झेल ड्रॉप झाला होता, धावपात करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर. यानंतर विजय तुंबडा आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय प्रसादजी तांगडे यांना की आपल्या शुभ हस्ते विजयजी तुंबडा यांना देखील सन्मानित करायचं आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. स्वराज्य ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष आहेत प्रसादजी तांगडी आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विजयजी तुंबडा यांना सन्मानित केलं जात आहे. यानंतर जर पाहिलं तर कृपेशजी देवळीकर आपणास देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, आपल्याला देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय प्रसादजी तांगडी यांना की आपण कृपेशजी देवळीकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. युवा उद्योजक कृपेशजी देवळीकर त्यांना सन्मानित केलं जातोय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. तर जाऊया मागच्या दिशेने, त्या ठिकाणी डॉक्टर गवळी सर सज्ज आहेत. धन्यवाद. थँक्स. आणि तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. आउट, OUT आउट. फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला नाही आहे. संतोषजी तांगडी मालजीपाडा तसेच जितेंद्र पाटील ससुनवगर, आपण कुठे असाल आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. दुसरी धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला कारण कॅच ड्रॉप झाला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यामध्ये फलंदाज धावबाद झाला. निशान आउट झालेले. धावसंख्या 26. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे केतन. याला मात्र व्हाट अ शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. सुजित पाटील ब्रँडेड फटका आहे. सुजित अशा प्रकारचे फटके सातत्याने खेळत असतो. परफेक्ट हा बॉलीवर घेतला आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलं. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 32. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 33. यज्ञेश, याला व्हाट अ शॉट, काय फटका खेळलेला आहे. वाईड हाफ बॉली होती आणि हाफ बॉली घेऊन लाफ केला होता. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा केतनच्या बॅटमध्ये आलेला हा षटकार. 39 धावा झाल्या. आता मात्र दुधारी तलवार चालताना दिसते. एका बाजूने अनुभव पणाला लावलेले सुजित याने आणि दुसऱ्या बाजूने यंगस्टर केतन. 23 धावांवर सुजित खेळतोय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे कारण ह्यानंतर येणारा अजूनही विनोद पाटील, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पण सध्या तरी खूप चांगली धावसंख्या, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झालेले 39. धावा झाल्या. त्याने असं वाटतं की नक्कीच 55+ कडे पाहत असणार आहे. आणि आता आपण रेग्युलरली जवळपास 3 ते 4 मॅचेस पाहतोय. अंडर 40 आपण मॅच बघितल्या आणि ही मॅच मात्र हाय स्कोरिंग बघायला मिळेल असं चित्र दिसतंय. यज्ञेश महागडा ठरतोय. एकोणचाळीस धावा झालेले आहेत आणि तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे, मार्गस्थ आहे. यज्ञेश, यामुळे मिस टाइम फटका आहे. झेल होईल का? तिसऱ्या प्रयत्नात झेल घेतलेला आहे. आणि मात्र खेळी संपुष्टात आलेली आहे ती केतन याची.
त्यानंतर येतोय मात्र आकाश. केतन बाद झाला. मात्र केतनने आल्यानंतर एक षटकार लगावला, 2 चेंडूचा सामना केला आणि पाहतोय आपण 300चा स्ट्राईक रेट. हेच फार महत्त्वाचं आहे, कारण चेंडू जर कमी असतील तर खेळपट्टीवर तळ ठोकून राहण्यापेक्षा एक छोटी डायनॅमिक इनिंग तुम्ही पेश केली, तर डावाला आकार दिला तर मोठी धावसंख्या तुम्ही उभी करू शकता. संत खेळी करण्यापेक्षा, जास्त वेळ खेळपट्टी थांबून राहण्यापेक्षा शॉर्ट डायनॅमिक इनिंग खेळलात, मोठी धावसंख्या उभी केली, आऊट झालात तरी काय हरकत नसते. तेच का मग केलं केतनने. एक षटकार लगावला, बाद झाला आणि त्यानंतर मात्र आकाश येतोय. आकाशकडे सुद्धा क्षमता आहे आकाशी फटके खेळण्याची, पण त्याचा वापर तो करेल का? तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 39. यज्ञेश लेफ्ट आर्म. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लाईनचा चेंडू होता, अगदी उजव्या यष्टीच्या बाहेरने निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातात. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि आपण पाहतो की 13च्या सरासरीने धावसंख्या जमवलेली आहे ती 39. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र लास्ट ऑफिशियल कॉल असणार आहे तो म्हणजे जय महाकाल मालजीपाडा तसेच निहारा 11 वसई संघ कॅप्टनला आपण टॉससाठी आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मित्रांनो, आपण पाहतात खासदार चषक 2025. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि विशेष करून यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले हजारो प्रेक्षक, या सर्वांचं या स्पर्धेचे वन मॅन शो विकीसेट मात्रे, अनिल अंकलेश प्रतिष्ठान, त्याचबरोबर स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने सस्नेह मनोपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. अंतिम षटक. 39 धावा झालेले आहेत. खेळपट्टीवर आकाश आहे, त्याचबरोबर अजूनही सलामीवीर सुजित खेळपट्टीवर आहे. 2 फलंदाज बाद झाले. निशान बाद झाला, त्यानंतर केतन बाद झाला. 50+ कडे पाहत असणार आहे, कारण 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 धावा झालेले आहेत. इट्स अ फर्स्ट सेमीफायनल. पहिली सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय, पहिली उपांत्य फेरीतली मॅच आपण पाहतोय. रोहित राईट आर्म. यावेळेला मात्र पुलचा फटका आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि डीप मिडविकेटला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. दोन षटकार लगावले आणि 10 चेंडूमध्ये 230चा स्ट्राईक रेट, 23 धावांची खेळी केली. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे पियुष. यावेळेला मात्र फटका खेळलेला चेंडू सरळ जायचो डीप मिड विकेटला. थोडंसं इम्प्रोवाइज तरीके फटका खेळला होता, पूर्णपणे शफल क्रॉस झाला होता. अगदी मधल्या यष्टीवरला हा चेंडू होता, खाली राहिला होता. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या झाली 40. या षटकामध्ये मात्र कुठेतरी धावसंख्येला थांबवलेलं आहे. 40 धावा झालेल्या आहेत. तब्बल 3 फलंदाज बाद झाले आहेत. पहिल्यांदा बघितलं आपण निशान बाद झाला, त्यानंतर केतन बाद झाला, त्यानंतर सुजित बाद झाला. खेळतोय तो आकाश आणि पियुष. तीन बाद 40. याला खरं तर खेळायचं होतं ऑफसाईडला, चेंडू सरळ जाते तो डीप मिडॉनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बघायचं पंच काय इशारा करतायत. धाव बाद.
निशांत पाटील आपण टॉस कव्हरेज द्यायचंय. रोहित याला मात्र चेंडू खाली राहतोय. जी अपेक्षा केली होती चेंडूची खेळण्याची, खरं तर जागेवरनं खेळायचं होतं, पण अनपेक्षित चेंडू खाली राहिला आणि सरळ चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. काय गोलंदाजी षटकामध्ये. धावसंख्या 41 या धावसंख्या आता आपण थांबवलेलं आहे. खूप चांगली गोलंदाजी रोहित द्वारा बघायला मिळते. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या 41. याला फटका गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि गॅप मधून चेंडू जाते डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार चौकार. धावा झालेल्या आहेत. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. एखादा मोठा फटका लागला तर मात्र 50चा आकडा हा डेंजर झोन मध्ये घेऊन जाऊ शकतो धावसंख्येला. फ्लड लाईन मध्ये 50चा आकडा जेव्हा पार होईल तेव्हा ह्या धावसंख्येने डेंजर झोन मध्ये प्रवेश केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. रोहित राईट आर्म. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका खेळायचा प्रयत्न होता. अपील केलं जाते. हलकसं साशंक नजरेनं पंचांकडे बघितलं. चार षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झाले 45-45. 46 धावांचं लक्ष. आपण लगेच जाऊया आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक, युवा आणि डॅशिंग अंदाज असलेले निशांत पाटील. दोन्ही कॅप्टनने यायचंय विना विलंब. दोन्ही कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल. जय महाकाल मालजीपाडा आणि नियारा 11 वसई. नियारा 11 वसई संघ आपणास लास्ट ऑफिशियल कॉल आहे. तर मी इथे टॉस करण्यासाठी विनंती करतोय. चंद्रकांतजी तांगडी, भरतजी देवळीकर आणि विश्वनाथजी खारखंडी आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या ठिकाणी टॉस केला जातोय. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना निहारा वसई आणि जय महाकाल मालजीपाडा या दोन संघामध्ये, आणि टॉस जिंकलेला आहे वसई संघाने. निर्णय सांगायचा आहे. आपण लगेच मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत. निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद तुमच्या टीमला. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलेला आहे वसई संघानं आणि फिल्डिंग स्वीकारली आहे आणि मालजीपाडा संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे. तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. पायगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय चंद्रकांतजी तांगडी साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मोहनजी तांगडी आपल्या शुभ हस्ते आपण चंद्रकांतजी तांगडी यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खरं तर क्रिकेटपटू देखील आहेत आणि चंद्रकांतजी तांगडी यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी केला जाणार आहे. खरं तर खार्डी गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उपदिणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी चंद्रकांतजी तांगडी साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या क्रीडा स्पर्धेमध्ये. धन्यवाद. आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. खूप खूप धन्यवाद निशांत पाटील. समोरचे लक्ष ठेवलेलं आहे 46 धावांचं लक्ष म्हणजे एक चांगलं लक्ष. फ्लड लाईटमध्ये हे लक्ष एक चांगलं लक्ष ठरू शकेल, पण हेही विसरून चालणार नाही की प्रवेश 11 गावदेवी भादवड संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. खास करून वडघर प्रवेश 11 गावदेवी वडघर
संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, कारण अविनाश इज ऑन फायर. अविनाशने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. मिडल ऑर्डरमध्ये जीत चांगली बॅटिंग करतोय. एक मात्र आहे की दर्शनला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण लक्ष जे चांगलं लक्ष आहे. कारण 46 धावांचं लक्ष म्हटल्यानंतर 11.50 आस्किंग रन रेट, आणि जेव्हा आवश्यक धावगती 10 पेक्षा जास्त असते तेव्हा एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. सुरई विरुद्ध वडगर अशी मॅच आपण पाहणार आहोत. प्रवेश देवळीकर फॅम टीम आहे. प्रवेश 11 गावदेवी वडगर. आणि जयदुर्गा सुरई हे दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. खरं तर आपण पाहतोय 3 षटकामध्ये 39 धावा होत्या. शेवटचं षटक जे हाताळलं रोहितने याने खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावा दिल्या. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल पहिलं षटक हाताळण्यासाठी केतन पाटील, आणि सलामी जोडी खेळपट्टीवर अविनाश आणि दर्शन. क्षेत्ररक्षणी लावलं जाते यष्टीरक्षक यष्टीपासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर एक शॉर्ट मिड विकेट, आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केले आहेत. त्यामध्ये एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. केतन लेफ्ट आर्म, पहिला चेंडू आणि चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला आणि थोडासा कट्टर बघायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर टर्न सुद्धा बघायला मिळाला आणि सरळ चेंडूने वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. केतन पाटील डॉट चेंडू. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. यावर मात्र ड्राईव्ह केल्या स्टेट टू शॉट एक्स्ट्रा कावा, आणि त्यावर मात्र लगेचच स्टॉच खेळल्याबरोबरच धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश सुद्धा मिळालं. अविनाश आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. धाव संख्येला शुभारंभ झालेला आहे. श्री गणेश झालेला आहे. काल रात्री आपण दशरथ पाटील यांना ऐकलं, एक आगळीवेगळी शैली कॉमेंट्रीची. केतन पाटील लेफ्ट आर्म स्विच हिट. काय फटका खेळलेला आहे. स्विच हिट अगदी पॉइंटच्या डोक्यावरनं कॅल्क्युलेटेड सिक्सर. 6 धावांसाठी षटकार. होता अचूक टायमिंग, चेंडूवर नजर ठेवली आणि स्विच हिट. मी म्हणतो म्हणजे की स्वीट हिट. अशा फटक्याला मी तर खरं म्हणजे स्वीट हिट म्हणतोय, कारण फटका इतका अगदी बॅटच्या मधोमध घेतला की ते पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी गेला. केतन यावेळेला मात्र जबरदस्त फटका. शफल इम्प्रोवाइज फटका खेळलेला, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. चौकाराने मात्र धावसंख्या लगेचच दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या झालेल्या 11. असं वाटतंय की मॅच ही कट टू कट बघायला मिळणार आहे, संघर्षपूर्ण बघायला मिळणार आहे, कारण 46 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात ज्याप्रमाणे झालेली आहे, संघर्ष तर नक्कीच बघायला मिळाला आहे. जीवन म्हणजे संघर्ष आहे. जीवन एक संघर्षाचं दुसरं नाव आहे. आवश्यक धावगती जर आपण बघितली तर 11.50 म्हणजे 11 किंवा 12 धावा प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे. केतन लॉंग रनअप, जवळपास 10 ते 12 पावलांचा रनअप. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर.
कडे उत्तर नव्हतं ह्या चेंडूचं खरं तर, कारण परफेक्ट यॉर्कर होता आणि 6 बोल त्रिफलाचित क्लीन बोल झालेला आहे आणि पहिलं यश केतन पाटील आपल्या संघाला मिळवून देतोय. 11 धावसंख्येवर पहिला मोहरा टिपला जातोय. दर्शनची खेळी संपुष्टात आलेली आहे. त्याने एक षटकार लगावला, एक चौकार लगावला आणि 3 चेंडूचा सामना केला आणि त्यामध्ये 10 धावांची खेळी केली. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय साहिल. असं वाटते की कट टू कट मॅच, रोमांचकारी मॅच, अटीतडीची मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कारण समोर जे लक्ष्य आहे, सुरुवात आहे, दोन्ही संघ हार मानायला तयार होणार नाही आहेत सहजासहजी, कारण दोन्ही कंप्लीट टीम आहे, दोन्ही बलाढ्य संघ आहेत, त्यामुळे संघर्ष तर बघायला मिळणारच आहे. पहिला मोहरा टिपला जातोय. दर्शन बाद होते आपला वैयक्तिक 10 धावा. आता मात्र साहिल येतोय बॅटिंग करण्यासाठी. षटकातील शेवटचा चेंडू आहे. 11 धावा झालेल्या आहेत. नेट टू नेट फाईट. केतन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्ग. क्षेत्ररक्षणात कुठल्या प्रकारे बदल नाहीये. यष्टीरक्षक एसटी पासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ दरम्यान केतन लेफ्ट आर्म आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय. पंच लगेचच डेड बॉलचा इशारा करतायत. ऑफ साईडला पण 30 सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक पाहतोय आणि ऑन साईडला जे आहेत एक शॉर्ट स्क्वेअर लेग आहे आणि तब्बल 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत कॅचिंग पोझिशनसाठी, लॉंग ऑन आणि मिड विकेट. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू पडल्यानंतर बाउन्स आला, अनपेक्षित बाउन्स. काय चेंडू हाताळला होता, पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स. अशा प्रकारचं चेंडू खेळणं तितकंसं सोपं नसतं. पहिलं षटक समाप्त, यशस्वी षटक म्हणता येईल. भले 11 धावा दिलेल्या आहेत, परंतु महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. कारण दर्शन याला बाद केलेलं आहे, त्रिफलाचित केलेलं आहे. आपण पहिली सेमीफायनल अर्थात पहिली उपांत्य फेरीतील मॅच पाहतोय. प्रवेश 11 गावदेवी वडघर विरुद्ध जयदुर्गा सुरई बी या 2 संघामध्ये आणि 46 या धावसंख्येचा पाठलाग करताना गावदेवी वडघर संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 अशी सुरुवात बघायला मिळते. दुसरं षटक गोलंदाजी येईल अर्थात आकाश पाटील. पहिल्या षटकात 11 धावा आणि दुसरं षटक गोलंदाजीसाठी येतोय आकाश पाटील आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल अविनाश. अविनाशने अजून हात खोललेला नाही, पण अविनाश असा एक बॅटर आहे की त्याच्याकडे एक क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची आणि खेळपट्टीवर थांबून राहण्याची, आणि खरं तर ही योग्य वेळ आहे अविनाशसाठी. कारण संघाला आवश्यकता आहे, संघाला निकट आहे, आणि मात्र संघासाठी काय कामगिरी करते ते बघायचं आहे. आणि बाकीचं मात्र गोलंदाजाला सुद्धा संधी असणार आहे आकाशला. आकाशसाठी महत्त्वाची संधी आहे, कारण महत्त्वाचं षटक तो हाताळतोय. यावेळेला मात्र चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर जातोय. वाईड यॉर्कर. आज सध्या वाईड यॉर्कर हा चेंडू खूप प्रचलित झालेला आहे आणि ह्या चेंडूचा सामना करणं तितकंसं सोपं जात नाहीये. वाईड यॉर्करचा सामना करायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला थोडंसं स्टेप आउट व्हावं लागतं, तरच तुम्ही कव्हरच्या दिशेने फटका खेळू शकता. आकाश याला अप्पर कटचा अंदाज बघायला मिळाला आणि याचबरोबर अविनाश याची खेळीस. सुस्वागतन. आपण जे प्रेक्षक गॅलरी आपण जे पाहतोय त्यासाठी त्यांचं विशेष काजल स्पोर्ट पूर्णासाठी प्रीतमजी पाटील यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम.
आणि त्यांचा मी विशेष विशेष आभार व्यक्त करतोय, कारण आपण जी गॅलरी पाहतोय ओपन गॅलरी ही त्यांच्याच माध्यमातून पाहतोय आणि अगदी प्रेक्षकांना खचाखच भरलेली ती गॅलरी आहे. वेलकम प्रीतमजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. खासदार चषक 2025 मध्ये या स्पर्धेचे वन मॅन शो विकीशेठ म्हात्रे, अनिल अंकलेश प्रतिष्ठान तसेच स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅचकडे. याला पुन्हा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय, कारण आत्ताच सन्माननीय प्रीतमजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि खरं तर त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी हे फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय. पंचाला विनंती असणारे फटाक्यांची आतषबाजी एक काही सेकंद राहील, आपण तोपर्यंत थांबायचं आहे फक्त. यस, आपण सामना सुरू करायचा आहे. आकाश याला मात्र चेंडूला सरळ फेकून दिलेला आहे, फिरकावून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. झालेले आहेत. 46 धावांचं लक्ष्य आहे. नेट टू नेट फाईट. दोन्ही संघही हार मानायला तयार नाहीत, कारण दोन्ही संघाकडे कंप्लीट टीम आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी उपलब्ध आहे, उत्कृष्ट फलंदाजी उपलब्ध आहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा ए दर्जा आहे, त्यामुळे चांगली मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय प्रवेश 11 गावदेवी वडघर हा संघ. याला फक्त बॅकफुटला हलक्या हाताने खेळलेला आहे. फॉलो थ्रू मध्ये अडवण्यात यश आलं नाहीये. एक धाव मात्र पूर्ण झालेले. धावसंख्या झालेले 19. आकाश राईट आर्म, याला मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला सरळ चेंडू जाईल, तो म्हणजे मिडॉनला थोडासा वाईड इश. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेळ बघायला मिळाला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती. बघितलं की थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण होते, आळशी क्षेत्ररक्षण होते आणि लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशही मिळालं. 2 धाव पण होत आहेत. धावसंख्या झाल्या 21. नेट टू नेट फाईट. (21) 21 धावा झालेल्या आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. याला फटका खेळलेला चेंडू हवेत झेल होईल का? मात्र क्षेत्ररक्षण थोडासा दूर आहे. 2 धावा मात्र होत आहेत. नेट टू नेट फाईट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेल्या आहेत 23, म्हणजे निम्मा पल्ला पार केलेला आहे. 2 फलंदाज बाद झालेला आहे. आणि जेव्हा बॅटिंग करताना जेव्हा सुरेश संघ बॅटिंग करत असताना त्या संघाची धावसंख्या होती 25 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि मग त्या प्रवेश 11 गावदेवी वडघर संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनं झालेली आहे 23. म्हणजे आपण कंपॅरिझन जर बघितलं तर जवळपास सेम आहे. आमचे लगेच पाहू शकता प्रिन्स म्युझिकचं कंपॅरिझन. 25 धावा होत्या, मात्र फलंदाज कुठला बाद नव्हता. मात्र आता बॅटिंग करताना वडघर संघाची धावसंख्या झालेली आहे 23, 2 फलंदाज बाद झालेत. खूप चांगलं प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. हे पाहू इक्वेशन
12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. लगेच समोर येते किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स पवेला. आम्ही किंग ऑफ टेलिकास्ट का संबोधतो त्याचं कारण क्लीन अँड नीट टेलिकास्ट. आणि हे पाहू शकता आपण करंट रन रेट 11.50, रिक्वायर्ड रन रेट 11.50. हे इक्वेशन समोर लगेच येते. सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. आणि हा ग्राफ पाहू शकता आपण, जवळपास ग्राफ बरोबरीनं दिसतोय, एकत्र आलेला आहे ग्राफ. आणि अगदी टॉवर्स पाहतोय आपण. 2 षटकी कंपॅरिझन केले, 2 षटकांचा. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावा आल्या होत्या, हे स्पष्ट दिसतंय. बारा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक आयुष. फुलटा चेंडू, ताकदवर फटका आहे, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. धावाची शक्यता आहे. पंचांकडे आशाभूतपणे बघितलं आणि पंच सोबत आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोबत आहेत. तिसरे पंच या ठिकाणी निर्णय पाहतील. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती. करारा ड्राईव्ह, ताकदवर फटका बघायला मिळाला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. हे बघू शकता, ताकदवर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्यानं होता, क्षेत्ररक्षण खूप चांगला होता, फेकी तितकी तत्परतेने केली होती. खूप चांगलं प्रक्षेपण. रिप्ले सुद्धा खूप छान दिसत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. नॉट आउट. 2 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्या वाढते. पंचवीस धावा झाल्या, 25. आयुष पाटील राईट आर्म, याला तो बॅटला स्पर्श झाला होता. जीवनदान मिळतंय आणि जीवनदान महागात पडू शकतं. बॅटला स्पर्श झाला होता, यष्टी रक्षकानं केली चूक. आणि क्रिकेट असा खेळ आहे, तुम्ही जर जीवनदान दिलं ना तर मात्र सामन्याला काळंटी मिळू शकते. तिसरा परेराने रोहित शर्माला 4 धावांवर जीवनदान दिलं होतं. त्यानंतर मात्र रोहित शर्माने 33 चौकार आणि 9 षटकार लगावले आणि 173 चेंडूमध्ये 264 धावा ठोकल्या. दहा चेंडू 20 धावा. आयुष यामध्ये ॲक्वर्ड पोझिशन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे बीट झाला होता. अपील केलं जात आहे आणि आय थिंक हिट आउट झालेला आहे. बॅटर हिट आउट झालेला आहे, थोडासा मागे गेला होता खेळण्यासाठी. काय मॅच बघायला मिळते, कारण 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता, कारण धावसंख्या झालेली आहे 26. 9 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा 9 चेंडू. कुठलाही संघ हार मानायला तयार नाही. त्याचं कारण सुरुवातीपासून अगदी पहिल्या चेंडूपासून मॅच ज्या दिशेने मार्गक्रमण करते, एक रोमांचकारी मॅच आपण पाहतोय. अटीतटीची मॅच, कशमकश.
यस, यतीश गवळी आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. यतीश गवळी आपण यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. आयुष पुणेचा मार्गस्थ होईल. यावर मात्र हुकचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कॅच ड्रॉप. 2 धावा मिळत आहेत. दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. हे पाहू शकता आपण. काजल पाटील प्रेक्षक गॅलरी, ओपन गॅलरी आहेत. यासाठी आम्ही विशेष आभार प्रीतमजी पाटील यांचा आभार व्यक्त करतो. आपण ही गॅलरी पाहतोय ना, ही त्यांच्याच माध्यमातून मिळालेली आहे, स्पॉन्सर झालेली आहे. आणि विशेष म्हणजे मोठ्या संख्येने प्रेक्षक त्या गॅलरीमध्ये खचाखच भरलेले हे ओपन गॅलरी आहेत. त्यासाठी प्रीतमजी पाटील आपला विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. HS एंटरप्राइजेस टीम 94 गॅलरी सुद्धा खचाखच भरलेली आहे. यासाठी हजरतभाई शेख, संजयभाई म्हात्रे यांचा विशेष आभार. साई स्पोर्ट खारबाव प्रेक्षक गॅलरीसाठी आम्ही महेंद्रजी पाटील यांचा विशेष आभार व्यक्त करतोय. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झाली 29. यतीश गवळी यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे, बर्थडे आहे. पण यतीश गवळी आपणास या स्पर्धेचे वन मॅन शो विकीशेट म्हात्रे तसेच अनिल अंकलेश प्रतिष्ठान व स्वराज्य ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे. धावसंख्या झालेली आहे 29. 17 धावांची आवश्यकता आहे. आयुष याला पुन्हा एकदा टायमिंग झालेलं नाही. चेंडू सरळ आहे तो मिडॉनला. दुसरी धाव होईल का? 2 धावा पूर्ण होत आहेत. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 31. 7 चेंडू आणि 15 धावा. 7 चेंडू आणि 15 धावा. काय होईल, काय बिघडेल, काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. समीकरणच असं आहे, काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. 7-15 हा जो चेंडू आहे हा फार महत्वाचा ठरणार आहे दोन्ही संघांसाठी. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका लगावला गेला तर मात्र प्रवेश 11 गावदेवी वडगर संघ थोडंसं विजयाकडे पुढे जाऊ शकतो, वाटचाल करू शकतो. डॉट चेंडू गेला तर मात्र थोडंसं चित्र वेगळं दिसेल. आयुष पाटील याला मात्र अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. आता समीकरण जे राहिलेलं आहे 6 चेंडू आणि 15 धावा. काय मॅच बघायला मिळते. 46 धावांचं लक्ष्य आहे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. इट्स अ फर्स्ट सेमीफायनल. सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत. ते अर्थातच नियारा 11 वसई विरुद्ध जय महाकाल मालजीपाडा 2 संघामध्ये. परंतु ही सेमीफायनल आपण पाहतोय कश्मकश, अटीतटी, रोमांचकारी मॅच. जयदुर्गा सुरे आणि प्रवेश 11 गावदेवी वडगर 2 संघामध्ये 46 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली 31. 6 चेंडू आणि 15 धावा. अंतिम षटक कोण हाताळते पाहूया. आय थिंक निशांत गोलंदाजी करेल. निशांत पाटील. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. एक बात सुन ले, मैच कोई भी जीते कोई अंदर नहीं आएगा.
क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय, वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जयदुर्ग सुरई. आमचे कॅप स्पॉन्सर विकास मुकादम सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. याने आकर्षक कॅप स्पॉन्सर केलेले आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र काय चेंडू टाकलेला आहे, खाली राहतोय आणि सरळ वेध घेतोय तो यष्टी रक्षकाचा. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. पाच चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र पुल पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता जी आहे ती 9 धावांची आहे. 4-9. पहिला चेंडू डॉट गेला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला. चिंतेचं वातावरण दोन्ही बाजूला आहे. दोन्ही बाजूला चिंता स्पष्ट दिसते. एका बाजूला डॉट चेंडू गेला की लगेच प्रवेश 11 गावदी वडगर संघाचे जे खेळाडू आहेत त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते. आणि एखादा मोठा फटका लगावला गेला की मात्र जयदुर्ग सुरई संघाचे जे खेळाडू आहेत त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते. क्रिकेट खेळच असा आहे मित्रांनो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळा अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ पराभूत होतात, तर कित्येक वेळा पराभवाच्या खाईच जाणारे संघ अनपेक्षित विजय प्राप्त करतात असतात. 4-9चं समीकरण आहे. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल यश. याला तर मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत आणि याचबरोबर यशाची खेळी संपुष्टात. एक तुम्हारी एक हमारी. एक तुम्हारी एक हमारी. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. शेखरजी भोईर पांजूवरनं त्यांनी खास करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. त्यांच्या संघाला सुद्धा आपण पाहणार आहोत. पांजू संघाला चॅम्पियनमध्ये अंतिम फेरीमध्ये खेळताना शेखर भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. काय मॅच आहे. समीकरण जे राहिलेलं आहे 3 चेंडू आणि 9 धावा. क्रुशियल मोमेंट असल्यामुळे थोडंसं टीम मीटिंग बघायला मिळतात. 3-9चं समीकरण आहे. 3 चेंडू 9 धावा. सेमीफायनलची मॅच कशी असायला हवी तर अशी असायला हवी. प्रेक्षकांना सुद्धा अशा प्रकारची मॅच बघायला नेहमी आवडत असते. रोमांचकारी मॅच, हाय स्कोरिंग मॅच, संघर्षपूर्ण मॅच. हे बघा, हा मानसिक दबाव. बऱ्याचशा वेळा मानसिक दबाव अशा गोष्टी होतात. पंच लगे डेड बॉलचा इशारा करतायत. एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा मॅच हे प्रेक्षकांना नेहमीच आवडत नसते. निशांत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. जवळपास 6 ते 7 पावलांचं रनअप आहे.
याला फाईन ग्लास केलेला आहे. दोन धावा मिळत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवतोय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. आणि आता समीकरण जे राहिलेलं आहे 2 चेंडू आणि 7. 2 चेंडू आणि 7. 13 मेरा 7 नाही तर 2 चेंडू आणि 7. 2 चेंडू आणि 7 धावा. दोन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. यावर मात्र फेकून दिलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. स्कोर इज लेवल. 1 चेंडू आणि 1 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव. एक चेंडू आणि 1 धाव. ज्याला हृदयाचा त्रास असेल त्यांच्यासाठी ही मॅच राहिलेली नाहीये. ज्याला हृदयाचा त्रास असेल त्याने डोळे बंद केलेले बरे. त्यांच्यासाठी ही मॅच राहिलेली नाहीये. कारण अशा वेळेला काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. कारण ह्या चेंडूवर काही झालं तर काही होऊ शकतं. म्हणून ज्याला हृदयाचा त्रास असेल त्याने डोळे बंद करावेत. एक चेंडू 1 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव. षटकार लगावलेला आहे. यज्ञेश मात्र संघाला विजय मिळवून देईल का? कारण त्याने षटकार तर लगावलेला आहे. अमरेला फील्ड बघायला मिळते कारण यष्टीरक्षक अगदी यष्टीपासून थोडासा दूर. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट पॉइंट. शॉर्ट कव्हर. एक जवळपास सिली मिड ऑफ. एक लॉंग ऑफ. शॉर्ट मिड विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग. मिड ऑन. अमरेला फील्ड. याला फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल आणि याच बरोबर प्रवेश 11 गावदेव वडगर संघ हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन प्रवेश 11 गावदेव वडगर आणि स्पेशल काँग्रेस प्रवेश देवळीकर. आणि हार्ड लक जयदुर्गा सुरई. येस आम्ही सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान करणार. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. स्वर्गीय काजल पाटील गॅलरी जी ओपन गॅलरी आहे ती आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे सन्माननीय प्रीतमजी पाटील त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. कुमार तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांचा आम्ही विशेष